तर मोदींच्या सोलापूर दौऱ्यानिमित्त राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे शिवाजी चौकात निदर्शनं सुरू आहेत। या क्षणाची एक महत्त्वाची बातमी आपल्या हाती येत आहे। मोदींच्या फसव्या घोषणांविरोधात राष्ट्रवादीने या ठिकाणी निदर्शनं करायला सुरुवात केली आहे। 2 कोटी युवकांना रोजगार, सोलापूरला टेक्सटाईल हब करण्याचं आश्वासन, धनगर आणि मुस्लिम समाजाला आरक्षण आदी गोष्टींची पूर्तता न केल्यानं हे आंदोलन या ठिकाणी सुरू असल्याचं कळतंय। तर राष्ट्रवादीचे 50हून अधिक कार्यकर्त्यांना जे या ठिकाणी आंदोलन करत होते त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतलेलं आहे। या आंदोलनाची दृश्य आपण पाहतोय सोलापुरातली। आपण पाहतोय मोदींच्या सोलापूर दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे शिवाजी चौकात अशा प्रकारे निदर्शनं करण्यात आली आणि या निदर्शनकर्त्या कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतलंय। राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे अशा प्रकारे शिवाजी चौकात निदर्शनं करण्यात आली। एकूणच पोलिसांचा मोठा फौजफाटा खरं तर या ठिकाणी तैनात आहे। मोदींच्या या सोलापूर दौऱ्यानिमित्त या ठिकाणी कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून पोलीस प्रशासन सतर्क असल्याचंच बघायला मिळतंय। आणि आता राजकीय वर्तुळातूनच आणखीन एक महत्त्वाची बातमी, प्रिया दत्त यांच्या भूमिकेनंतर उमेदवार कोण यावर मुंबई काँग्रेस पक्षात आता धुसफूस वाढलेली आहे। राजकीय वर्तुळातली आणखीन एक महत्त्वाची बातमी या क्षणाची आपण पाहतोय। प्रिया दत्त यांच्या भूमिकेनंतर आता उमेदवार कोण यावर मुंबई काँग्रेस पक्षात सध्या धुसफूस वाढलेली आहे। तर अभिनेता राज बब्बर, क्रिकेटर अझरुद्दीन, अभिनेत्री नगमा यांच्या नावाचा विचार हायकमांड करत असल्याच्या चर्चेनंतर आता स्थानिक काँग्रेस नेत्यांनीच या नावाला विरोध सुरू केलाय। त्यामुळे एकूणच मुंबई काँग्रेस पक्षात धुसफूस वाढल्याचं चित्र या क्षणाचं बघायला मिळतंय। प्रिया दत्त यांच्या भूमिकेनंतर उमेदवार कोण यावरून सध्या मुंबई काँग्रेसमध्ये संभ्रम आहे आणि पक्षातच धुसफूस वाढल्याचं चित्र सध्या दिसतंय। अभिनेता राज बब्बर, क्रिकेटर अझरुद्दीन त्याचबरोबर अभिनेत्री नगमा यांच्या नावाचा विचार हायकमांड करत असल्याच्या चर्चेनंतर आता स्थानिक काँग्रेस नेत्यांनीच या नावाला विरोध सुरू केलाय आणि त्याचबरोबर प्रिया दत्त यांच्या भूमिकेनंतर आता उमेदवार कोण यावरून मुंबई काँग्रेस पक्षात धुसफूस वाढली आहे।